नागपुर की क्राइम ब्रांच यूनिट 3 की टीम ने पुलिस थाना कपिल नगर अंतर्गत आगामी संक्रांति त्योहार के मद्देनजर पुलिस ने प्रतिबंधित नायलॉन मांझे के खिलाफ एक बड़ी कार्रवाई की है। क्राइम ब्रांच यूनिट 3 की टीम ने एक बड़ी रेड में भारी मात्रा में नायलॉन मांझा जब्त किया है और इस मामले में 2 आरोपियों को हिरासत में लिया है, जिनकी पहचान मोहम्मद अतीफ अंसारी और अबूजर माजिद अंसारी के रूप में हुई है। पुलिस ने इस मामले में कुल 1548 चक्रिया लगभग 30 पेटियां नायलॉन जब्त किया है। इस कार्रवाई के दौरान पुलिस ने मोबाइल फोन और अन्य सामानों को मिलाकर जब्त की गई कुल संपत्ति 30,26,000 रुपए बताई जा रही है। आगे की जांच के लिए आरोपी को कपिल नगर पुलिस को सुपुर्द कर दिया गया है। आगे की जांच कपिल नगर पुलिस कर रही है। नागपूरमध्ये संक्रांतीच्या अनुषंगाने जो नायलॉन मांजा आहे प्रतिबंधित आहे शासनाकडून, तर याच्या साधारण 1548 चक्री म्हणजे 21 पेटी माल आम्ही एकूण 30 पेटी माल आम्ही हस्तगत केलेला आहे। यामध्ये मोहम्मद अतीफ अंसारी आणि अबूजर माजिद अंसारी हे 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। यांनी पोलीस स्टेशन कपिल नगरच्या हद्दीमध्ये गणेश नगर खसळा मसळा कामठी रोड या ठिकाणी एक गाळा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी तो माल ठेवलेला होता। त्याबाबत युनिट 3 क्राइम ब्रांचचे पोलीस अंमलदार मनीष रामटेके यांना माहिती प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक काटोके आणि युनिट 3 चे पोलीस अंमलदारांचे पथक यांच्यासह त्या ठिकाणी रेड कारवाई करून एकूण 30 पेटी नायलॉन मांजा जो शासनाने प्रतिबंधित केलेला आहे त्याच्यावर कारवाई करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। एकूण मांजाची किंमत 28,26,000 असून इतर त्यांच्याकडे जो मोबाईल मिळालेले आहेत असा 29,26,000चा माल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि त्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी कपिल नगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। कुठल्या कलमा अंतर्गत यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला, याच्या अगोदरही यांच्यावर असे काही गुन्हे होते काय? यापूर्वी यातील जो आतिफ अंसारी आहे यावर एक गुन्हा दाखल आहे। अबूजर अंसारी यावर हा पहिलाच गुन्हा दाखल आहे। पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 आणि 15 या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आणि कुठले अधिकारी या कारवाईमध्ये सामील होते? नमूदची कारवाई जी आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त श्री माकणीकर सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक काटोके तसेच युनिट 3 चे पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे।